नमस्कार मंडळी, मी अनिता आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळं मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर आज मी बऱ्याच दिवसानंतर हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारणच तसं होतं, कारण ना माझी तब्येत खूप जास्त खराब होती. त्यासाठी मी 2 वेळेस हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आले, पण मला काही बरं वाटत नव्हतं. खूप जास्त विकनेस होता आणि 2-3 दिवस बरं वाटायचं, गोळ्या वगैरे घेतले की, आणि परत जसं तसं विकनेस वाटायचा. त्यामुळे मग मी ना ब्लड चेक करायचं ठरवलं आणि त्यामध्ये थोडंसं आयरन आणि व्हिटॅमिन डी ची कमी होती. हिमोग्लोबिन वगैरे नॉर्मल होतं आणि त्यामुळे ना व्हिटॅमिन डी आणि आयरनची कमी असल्यामुळे विकनेस वाटायचा मला. तर 75% आता मला बरं वाटते, पण बाकीचे 25% थोडंसं आहे. पण मला एक आपल्याला स्वतःला फिलिंग असते ना, की हां, आपण आता करू शकतो, कॅपॅसिटी आहे माझी आणि तू करू शकते, असं काही वाटत होतं. म्हणून म्हटलं चला आता आपले जे डेली रुटीनचे ब्लॉग आहेत ना, ते आपण शेअर करू शकतो तुमच्यासोबत. तर इथे मी तुमच्यासोबत आजचा ब्लॉग शेअर करते आहे. तर आज मला जायचं होतं, माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस होता पहिला तिकडे. सकाळी सकाळी मी गॅसवरती स्वयंपाक करायला घेतला आणि तितक्यात गॅस संपलेला आणि जायची घाई तितक्यात आणि गॅस संपलेला. हे दोन्ही सगळ्या गडबड मध्ये ना सगळे कन्फ्युजन झाले आणि गोंधळ उडाला होता माझा. पण गॅस संपायचं मला अजिबात टेन्शन येत नाही, कारण माझ्याकडे इंडक्शन आहे. एक सोडून एक शेगडी आहे आणि एक इंडक्शन आहे, म्हणजे 2-2 आहे. तरी सुद्धा मला टेन्शन येतं, कारण जे आपण प्रॉपर पद्धतीने गॅसवरती आपल्याला स्वयंपाकाची सवय असते ना, ती इंडक्शनवरती नसते. कारण तो हाताळलेला असतो आपण सारखं सारखं गॅस, त्यामुळे. तर इथे ना आम्हाला निघायचं होतं, सगळं घरातले सगळं कामं आवरून घेतली, जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो. मुलं शाळेतून आल्यावरतीच आम्हाला जायचं होतं. तर मुलं शाळेतून आली आणि आम्ही निघालो. मुलांना मी आत्यासोबत पाठवलं होतं पहिलेच बसमध्ये, कारण ऊन जास्त होतं. त्यामुळे म्हटलं नको, तुम्ही बसमध्ये निवांत जा. आणि इथे आम्ही दोघं निघालो. मी तुम्हाला डायरेक्टच बोलायचा इथे प्रयत्न करत होते, पण आमच्या शेजारी बांधकाम चालू आहे, तिथे मशीनचा आवाज येतो. त्यामुळे ना मग तो आवाज मी तसंच बोलून सोडून दिलेला, म्यूट करून टाकला. आणि इथे रस्त्याला लागलो, इतकी जास्त ऊन होतं, म्हणजे गरमी होत होती, ऊन पण लागत होतं. त्यामुळे थंड थंड पिण्याची इच्छा तर होतेच. मस्तपैकी ज्यूस घेतला. त्यांनी अंजीर ज्यूस घेतला होता आणि मी पायनॅपल ज्यूस घेतला होता आणि आम्ही हाफ हाफ घेतला आणि परत एक्सचेंज करून आम्ही दोघांनी एकमेकांचा पिला. आणि इथे पोहोचल्यावर बर्थडे बॉय मस्तपैकी इथे खेळत होता. माझे पप्पा आणि माझा भाऊ त्याला खेळवत होते. त्यानंतर मस्तपैकी तयारी करून घेतलेली आणि इथे ना आमच्याकडे भंतेजी जर आले ना कार्यक्रमामध्ये, 1-1.5 तास तरी आरामामध्ये जातो पूर्ण जो कार्यक्रम आहे ना तो पार पडण्यासाठी. आणि इथे तसंच झालं, 1 ते पाऊण तास तरी आरामात गेलेला पूर्ण वाढदिवस पार पडण्यासाठी. म्हणजे भंतीचे आले की प्रॉपर पद्धतीने, बुद्धिस्ट पद्धतीने आमचे जे काही वंदना वगैरे आहेत ना, ते प्रॉपर पद्धतीने आम्ही करतो आणि छान जो काही कार्यक्रम आहे ना तो पार पडतो. इथे वंदना वगैरे झाली आणि सगळ्यांनी ऑक्शन करून घेतलेलं. माणसं वगैरे सगळे म्हणजे जे मेन मेन माणसं आहेत त्यांनी ऑक्शन करून घेतलेला. गल्लीतल्या मम्मीचे जे फ्रेंड आहेत त्यांनी सुद्धा ऑक्शन करून घेतलेलं. आम्ही तिघी बहिणींनी केलं आणि ही जी बर्थडे बॉयची मम्मी आहे ना, ती सगळ्यात लहानी बहीण आहे आणि तिच्याच पाठचा हा जो वळतो आहे ना, तो माझा भाऊ आहे सगळ्यात छोटा. तर आम्ही अशा 4 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणजे असे 5 जण आहोत. आणि माझी मम्मी म्हणजे 2 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेली. आम्ही तिला खूप प्रत्येक कार्यक्रमामध्ये मिस करतो. आणि इथे ना जास्त रिलेटिव्ह आमचे आले नव्हते. काही रिलेटिव्हला मिसअंडरस्टँडिंग झाली होती, म्हणून ते आले नव्हते. तर त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता मिसअंडरस्टँडिंग झाली की काय झाली, मला तरी माहीत नाही. पण आम्हाला तरी वाटतं की त्यांना यायचं नव्हतं म्हणून ते आले नाही. असो, त्यांचं त्यांच्याजवळ राहिलं, काही हरकत नाही. तर इथे ना आम्ही मस्तपैकी सगळा कार्यक्रम पार पाडला आणि त्यानंतर ऑक्शन वगैरे करून घेतलेलं. जेवण वगैरे सुद्धा केलं होतं, म्हणजे डाळबट्टी आणि गुलाबजामुन होते. पण मुलांनी त्याचा काही व्हिडिओ शूट घेतला नाही. हा जो सगळा व्हिडिओ आहे ना तो माझ्या मोठ्या मुलाने शूट केलेला. आणि त्याला वाटलं म्हणजे वाढदिवस जो आहे ना तो सगळा झाला आणि त्यानंतर मग आता काही शूट करायचं नाही. आणि मी सुद्धा बघितलं नाही त्याने काय काय शूट केलं. कसं असतं ना, मोठ्या बहिणी म्हणून आता एक बाई म्हटले की पूर्णपणे जबाबदारी आहे. त्याच कुठेही असो, कोणत्याही कार्यक्रमात असले तर बाईच्या मागे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात आणि त्याच तिला पार पाडायच्या असतात. आणि हे सगळं मी माझ्या मोठ्या मुलावर सोडून देत असते शूट करायचं. पण मी बघितलं नाही. आणि आता जेव्हा मी एडिट करायला घेतले ना व्हिडिओ, तेव्हा मी बघत होते की काय शूट केलंय, काय म्हणजे काय काय डाटा मला, म्हणजे जे काही क्लिप आहे ते मी कलेक्ट करायला बघत
होते, पण जेवणाचे काहीच व्हिडिओ शूट घेतलेले नाही त्यांनी, म्हणजे 5 ते 10 सेकंदाची पण घेतलेली नाही. तरी ते सगळ्यांनी धागा बांधून घेतला आणि आमच्यामध्ये ना जे पांढरा धागा असतो ना तो हातामध्ये बांधतात, त्याला शांततेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून तो बांधतो आम्ही, भंतेजीकडून बांधून घेत असतो. मलाही बांधायचा होता, पण तुम्हाला मी सांगितलंच की खूप गोंधळ होता आणि पाहुण्यांना सुद्धा जायचं होतं, म्हणून जेवणाचं बघायचं होतं, जेवणाचं वाढून द्यायचं आणि ते सांगायचं होतं सगळ्यांना. त्यामुळे मग आम्ही काही बांधला नाही. आणि त्यानंतर ना फोटो आम्हाला काढायचे होते, ते सुद्धा आमच्याकडून काढून झाले नाही, कारण खूप जास्त गोंधळ उडाला होता आणि त्यामध्ये प्रवास केला की खूप जास्त डोकं वगैरे दुखतं. त्यामुळे माझं तर काय कामच करत नव्हतं आणि त्यामध्ये माझा अशक्तपणा पण मला वाटत होतं. त्यामुळे मग मी काही फोटो वगैरे क्लिक केले नाही, मीच काय कोणीच केले नाही. आणि त्यानंतर सगळे पाहुणे गेले होते जेवण वगैरे करून. त्यानंतर आम्ही बहीण भावाने असे 6 ते 7 असे फोटो काहीतरी क्लिक केलेले, म्हणजे काहीतरी आठवण राहावी म्हणून. म्हणजे असे वाढदिवस करताना, सेलिब्रेट करताना फोटो बरेच केले, पण म्हणजे असं प्रॉपर पद्धतीने उभं राहून वगैरे असं काहीच फोटो आम्ही शूट केलेले नाही, क्लिक केलेलं नाही. तर ते वाढदिवस म्हणजे केक कट करून झाला आणि त्यानंतर केक खाऊ घातला बर्थडे बॉयला. आणि त्यानंतर आम्ही सगळे पाहुणे वगैरे गेल्यावरती इथेही असे काही फोटो आम्ही क्लिक केलेले, जे काही होते घरी त्यांच्यासोबत. आम्ही 5 जण बहीण भाऊ. आणि त्यानंतर सगळे पाहुणे गेल्यावर, पाहुणे आल्यावर तर भारी वाटतं, पण पाहुणे गेल्यावरती ना जो काही गोंधळ होतो ना तो आवरायला मात्र खूप जास्त कंटाळा येतो. आणि काही दिवसापूर्वीच ही रूम जी आहे ना खाली झाली आणि तिथेच आम्ही जेवणाचं जे काही भांडेकोंडे होते ना ते ठेवले होते. आणि ही आता आवरता आवरता आम्हाला रात्रीचे 2 वाजले. चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.